आपल्या देशात प्रत्येक प्रदेशात वेगवेगळी खाद्य संस्कृती दिसून येते. मात्र भारतीयांच्या दैनंदिन आहाराकडे बारकाईने पाहिलं तर बहुतेक लोक जेवणात भात, पोळी, बटाटा किंवा गोड पदार्थ यांसारख्या कार्बोहायड्रेटचा समावेश असलेल्या पदार्थांचं प्रमाण असतं. परिणामी अनेकांच्या आहारात प्रोटीनकडे दुर्लक्ष होतं आणि आहारात समतोल बिघडतो. याचे परिणाम स्नायूंचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे भारतीयांनी आपल्या दैनंदिन आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा समावेश करणं गरजेचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतीय आहारात प्रोटीनचं प्रमाण कमी का असतं? तर भारतातील अनेक सांस्कृतिक, आहार विषयक आणि जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे प्रोटीनचं प्रमाण कमी असतं. भारतीय आहारात भात, गहू, पोळी, पराठे किंवा इतर यांचा आहारात समावेश केला जातो. प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की डाळ, कडधान्य किंवा दुग्धजन्य पदार्थ हे अनेकदा जेवणात कमी प्रमाणात असतात. तसंच भारतात मोठ्या प्रमाणावर लोक शाकाहारी आहेत. शाकाहारी आहारातूनही पुरेसं प्रोटीन मिळू शकतं, पण त्यासाठी डाळी, कडधान्य, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा आणि मिलेट्स यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे. मात्र अनेक वेळा असं केलं जात नाही आणि त्यामुळे आहारातून पुरेसे प्रथिन मिळत नाहीत.